Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 1.2 warm up with Tara and friends. विद्यार्थ्यांनो, या लेसनमधले वेगवेगळे गेम या ठिकाणी आपण लर्न करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये गेम नंबर 7 या ठिकाणी आपण लर्न केलेला होता, ज्याचं नाव होतं क्वेश्चन रेस. आज या ठिकाणी आपण गेम नंबर 7 लर्न करणार आहोत. गेम नंबर 7चं नेम आहे मिरर मिरर ऑन द वॉल, म्हणजे भिंतीवरील आरसा. विदिन 5 मिनिट्स, 5 मिनिटांमध्ये राईट ॲज मेनी सेंटेन्सेस ॲज यू कॅन, रिप्लेसिंग द वर्ड इन द बॉक्सेस विथ दोज गिवन बिलो इच बॉक्स. या ठिकाणी काही बॉक्सेसमध्ये वर्ड दिलेले, तर ते वर्ड रिप्लेस करायचे आणि त्यांच्याऐवजी खाली जे वर्ड दिलेले हे जे आहे या ठिकाणी हे जे राऊंड केलेले हे जे वर्ड आहे हे वर्ड रिप्लेस करायचे आणि त्यांच्या जागेवर हा वर्ड टाकायचा. हा जो वर्ड आहे माय फेस, याच्या जागेवर आवर फेसेस हा वर्ड टाकायचा आणि माय या वर्डच्या जागेवर आवर हा शब्द या ठिकाणी राईट डाऊन करायचा. म्हणजेच या शब्दांची या ठिकाणी रिप्लेस करायचे, चेंजेस करायचे आणि पूर्ण सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं. ट्रान्सलेट युअर सेंटेन्स इन टू युअर मदर टंग अँड हॅव फन. आणि जी सेंटेन्स तयार केलेली आहे या सेंटेन्सचं ट्रान्सलेशन तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी राईट डाऊन करायचं. त्यांनी दिलेलं सेंटेन्स आहे आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर. मग या ठिकाणी इथं जे राऊंड दिलेलं आहे, इथं जे ब्रॅकेट दिलेले आहे, या ब्रॅकेटमध्ये खाली दिलेले वर्ड हे आपल्याला राईट डाऊन करायचे. आय एमच्या जागेवर वी आर लिहायचं, आय एमच्या जागेवर यू आर लिहायचं. आय एमच्या जागेवर म्हणजे आय एम या शब्दाच्या रिप्लेस या शब्दाऐवजी आपल्याला वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज आणि दे आर हे वर्ड या ठिकाणी आय एम या शब्दाच्या जागेवर लिहायचे. त्यानंतर माय फेस या वर्डच्या रिप्लेस म्हणून या वर्डच्या जागेवर आपल्याला लिहायचं आहे आवर फेसेस, युअर फेसेस, हिज फेस, हर फेस, इट्स फेस, देअर फेसेस. त्यानंतर माय या वर्डच्या जागेवर लिहायचं आहे आवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर. आणि बाकी हे जे व्हाईट वर्ड दिलेले हे आपल्याला जसेच्या तसे सेम टू सेम लिहायचे आणि या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स या ठिकाणी बनवायचं आहे. मग या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स मी तुम्हाला तयार करून दाखवते. आय एमच्या जागेवर लिहायचं वी आर वॉचिंग. माय फेसच्या जागेवर लिहायचं आवर फेसेस. इन मायच्या जागेवर लिहायचं आवर आणि मिरर, म्हणजे सेंटेन्स या ठिकाणी तयार होईल वी आर वॉचिंग आवर फेसेस इन आवर मिरर. अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी तयार करायचं आहे. माझ्या नोटबुकमध्ये मी हे सेंटेन्सेस तयार केलेले आहे आणि त्याचप्रमाणे त्या सेंटेन्सचं ट्रान्सलेशन हे मदर टंगमध्ये सुद्धा केलेलं आहे. मग फर्स्ट सेंटेन्स या ठिकाणी तयार केलं होतं आपण वी आर वॉचिंग आवर फेसेस इन आवर मिरर. मग या सेंटेन्सचं मिनिंग होतं आम्ही आमचे चेहरे आमच्या आरशात पाहत आहोत. त्यात सेकंड सेंटेन्स आहे यू आर वॉचिंग युअर फेसेस इन युअर मिरर. तू तुझा चेहरा तुझ्या आरशात पाहत आहे. थर्ड आहे ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर. तो त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहत आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 4 शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर. ती तिचा चेहरा तिच्या आरशात पाहत आहे. 5 इट इज वॉचिंग इट्स फेस इन इट्स मिरर. ते त्यांचा चेहरा त्यांच्या आरशात पाहत आहे. आणि लास्ट सेंटेन्स दे आर वॉचिंग देअर फेसेस इन देअर मिरर्स. ते, त्या किंवा ती, म्हणजे दे या शब्दाचा अर्थ तीनही होतं. ते, त्या, ती. त्यांचे चेहरे त्यांच्या आरशात पाहत आहे. अशा प्रकारे हे सेंटेन्स बनवायचे आणि त्यांचं मिनिंग या ठिकाणी राईट डाऊन करायचे. म्हणजे या ठिकाणी आय एम ऐवजी वी आर लिहिलं, वॉचिंग लिहिलं, माय फेस ऐवजी आवर फेसेस, इन माय ऐवजी आवर आणि मिरर असं या ठिकाणी वर्ड जोडून सेंटेन्स या ठिकाणी बनवायचे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आय एमच्या जागेवर लिहिलेलं आहे आपण वी आर. त्यानंतर माय फेसेस त्याच्या जागेवर लिहिलेलं आहे आवर फेसेस आणि मायच्या जागेवर लिहिलेलं आहे आवर. या ठिकाणी या सेंटेन्सेसमध्ये मी अंडरलाईन केलेले जे वर्ड आहे हे या ठिकाणी चेंजेस केलेले आहे.
त्यांनी जे दिलेले वर्ड आहे या ठिकाणी आय एम, माय फेस, माय हे तिघही वर्ड रिप्लेस करायचे. म्हणून या ठिकाणी मी हे तिघही वर्डच्या जागेवर जे रिप्लेस करून वर्ड लिहिलेले आहेत त्या वर्डच्या खाली या ठिकाणी मी अंडरलाईन केलेली आहे. तर अशा प्रकारे हे सेंटेन्स या ठिकाणी बनवायचे आहे. त्यानंतर द टीचर शुड गेट द स्टुडंट टू डेमॉन्स्ट्रेट देअर सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ मिरर टू ॲड टू द फन. या सेंटेन्सप्रमाणे अजूनही इतर सेंटेन्स या ठिकाणी आपण तयार करू शकतो. मग यूज ऑफ बी, बीची रूपं वापरून या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स हे तयार करायचं आहे. मग बीची कोणकोणती रूपं आहे? ॲम, आर, इज ही सर्व बीची रूपं आहेत. मग हे जे बीची रूपं आहे ही बीची रूपं वापरून या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स हे तयार करायचं आहे. मग फर्स्ट सेंटेन्स आहे आय एम अ स्टुडंट, सेकंड यू आर अ गर्ल, थर्ड ही इज अ बॉय, फोर यू आर अ बॉईज आणि 5 दे आर गेस्ट. अशा प्रकारे यूज ऑफ बी, बी या वर्बपासून असे सेंटेन्सेस या ठिकाणी तयार करू शकतात. त्यानंतर यूज ऑफ डू म्हणजे डू ह्या हे जे वर्ब आहे हे जे टू बीचं रूप आहे त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे वर्ड यूज करून आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे. मग डूची कोणकोणती रूपं आहेत? डूची वेगवेगळी रूपं इथं पाहू शकतात. डूची रूपं आहेत डोंट, डू, डोंट, डू, डीड. डू, डीड, डोंट ही तीनही रूपं आपल्याला डूची आहेत आणि ते वापरून आपल्याला सेंटेन्स तयार करायचं आहे. मग फर्स्ट आहे आय डोंट नो हिम, सेकंड आहे यू डू टीच मी आणि थर्ड आहे यू डोंट प्ले विथ अस, फोर्थ आहे दे डू कम टू अस, 5 आहे वी डीड फाइंड द वे. अशा प्रकारे या ठिकाणी हे सेंटेन्स तयार करायचे आहे. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.